नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये AI सुपर प्रॉम्प्टर. आपण नेहमी वेगवेगळे विषय घेऊन येत असतो. तसाच आपला आजचाही विषय आहे. आपला आजचा विषय थोडासा वेगळा आहे. तो काय आहे तो तुम्हाला मी आता सांगणारच आहे. पण त्याआधी आता आपण दर शुक्रवारी एक अत्यंत इंटरेस्टिंग अशी सिरीज सुरू करतोय, फ्रायडे स्पेशल. आणि त्याच्यामध्ये प्रत्येक शुक्रवारी एक प्रतिभावान अशा व्यक्तीची ओळख आपण करून घेणार आहोत. त्या व्यक्तीनं काय केलं, कुठं जन्म झाला, त्या व्यक्तीच्या आयुष्यात काय काय चॅलेंजेस आले, काय मोटिवेशन आपल्याला घेऊ शकतो आपण, अशा निरनिराळ्या गोष्टी आपण त्या व्यक्तीच्या बाबतीत समजून घेणार आहोत. चला पाहूया आजचे आपले पहिले असे व्यक्ती ज्यांची आपण ओळख करून घेणार आहोत. ते म्हणजे निकोला टेस्ला. हे मॉडर्न इलेक्ट्रिसिटीचे जनक मानले जातात. डिटेलमध्ये आपण आता ओळख करून घेऊया त्यांची. पाहूया. निकोला टेस्ला ही जी व्यक्ती आहे यांनी जग बदललं. त्यांची किंमत ही जगानं खूप उशिरा ओळखली. कल्पना करा, जर हा माणूस नसता तर आपल्या घरामध्ये वीजच पोचली नसती. वीज पूर्वी सुरुवातीला डायरेक्ट करंट DC मध्ये होती, पण ACची अल्टरनेटिव्ह करंट ही कन्सेप्ट ही यांनी मांडली. मोबाईल चार्ज करणं, कारखाने, पंखे, दिवे, ट्रेन, कदाचित सगळं वेगळंच दिसलं असतं. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे इतका महान वैज्ञानिक एका छोट्याशा खोलीमध्ये शेवटी एकटाच राहिला. आज आपण जाणून घेणार आहोत डिटेलमध्ये निकोला टेस्ला, एक जीनियस, एक विजनरी आणि एक अशी व्यक्ती ज्याला जगाने समजून घ्यायला उशीर केला. बालपण कसं होतं पाहूया त्यांचं. अत्यंत साधं घर, पण असामान्य अशी बुद्धिमत्ता. त्यांचा जन्म 10 जुलै 1856 क्रोएशियामधल्या एका छोट्याशा गावामध्ये झाला. वडील धार्मिक प्रवचन देणारे आणि आई अत्यंत हुशार आणि कल्पक होती. असं म्हणतात की टेस्लांच्या आईला घरातील वस्तू बनवण्याची, नवीन उपाय शोधण्याची अशी एक आवड होती. कदाचित इनोव्हेशनचा टेस्ला यांच्यातला गुण हा त्यांच्या आईकडूनच आला असावा. लहानपणापासून हे जे शास्त्रज्ञ होते हे कधीच नेहमीच्या मुलांसारखे, इतर मुलांसारखे ते वेगळे होते. त्यांची मेमरी अत्यंत जबरदस्त की ते पूर्ण पुस्तक, अशी अचाट बुद्धिमत्ता होती की ते पूर्ण पुस्तक या पानापासून शेवटच्या पानापर्यंत, पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत लक्षात ठेवू शकत होते, जसंच्या तसं. कोणतंही मशीन, असं म्हणतात की मोठं झाल्यावर कोणतंही मशीन बनवण्याच्या आधी त्याची पूर्ण कल्पना ही त्यांना पहिलाच सगळं माहीत असायचं किंवा तयार व्हायची. ज्याला आपण एक सिम्युलेशनचं आज नाव दिलेलं आहे की रिअल लाईफमध्ये एखादी गोष्ट यायच्या आधी सिम्युलेशन पहिला करून बघतात. तसं सिम्युलेशन हे त्यांच्या मनामध्ये आधीच तयार असायचं. एवढे प्रगल्भ आणि अत्यंत बुद्धिवान असे हे शास्त्रज्ञ होते. त्यांचं शिक्षणाच्या बाबतीत थोडीशी माहिती घेऊया. शिक्षणात, अभ्यासात अत्यंत ब्रिलियंट, पण त्यांचं आयुष्य अत्यंत डिफिकल्ट होतं, अजिबात सोपं नव्हतं. टेस्लांना विज्ञान, गणित, इलेक्ट्रिकल सिस्टीम्समध्ये प्रचंड आवड होती. कॉलेजमध्ये ते खूप इंटेलिजंट असे विद्यार्थी मानले जायचे. पण आयुष्य नेहमीच हुशार लोकांसाठी सोपं नसतं. त्यांच्या वाटेमध्ये काटे हे रोवून ठेवलेलेच असतात. जणू काही अशी आहे परिस्थिती की ते काटे जे असतात हुशार मुलांच्या, की ऑटोमॅटिक तयारच होतात. त्यामुळं काही आर्थिक अडचणी,
पर्सनल स्ट्रगल अशा बऱ्याच गोष्टी त्यांना फेस कराव्या लागल्या. शिक्षण मुळातच पूर्णपणे सुरळीत झालं नाही. एक गोष्ट मात्र कायम होती, ती म्हणजे त्यांची क्युरियासिटी. त्यांच्या मनात एक प्रश्न असायचा, वीज कशी सुरुवातीच्या काळातला आहे, वीज कशी सुरळीत पद्धतीने प्रत्येकाच्या घरामध्ये जगभर कानाकोपऱ्यामध्ये पोचवता येईल. आणि हाच त्यांचा विचार, हीच त्यांची हाच त्यांचा प्रश्न जगाची पुढे जाऊन दिशा बदलणार होता. आता मोठं झाल्यावरती थोडंसं त्यांच्या प्रोफेशनल लाईफ आणि त्यांचे स्वप्न काय होतं त्याबद्दल थोडी माहिती घेऊया. जेव्हा ते यंग होते त्यावेळी वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये काम करू लागले. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये ते ब्रिलियंट होते. अनेक लोक त्यांच्या कल्पनांनी हे आश्चर्यचकित व्हायचे. पण त्यांचं स्वप्न तुम्हाला मी मगाशी सांगितलं त्या पद्धतीनं जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत वीज कशी पोहोचवता येईल हेच होतं. त्या काळी वीज प्रणाली जी होती ती मर्यादित होती. दूरवर वीज पोहोचवणं कठीण होतं. तुम्हाला माहिती आहे, मगाशी मी सगळ्यात सुरुवातीला सांगितलं डायरेक्ट करंट आणि अल्टरनेटिंग करंट. डायरेक्ट करंटच्या माध्यमातून वीज एका ठराविक अंतरापर्यंत जाऊ शकत होती. पण अल्टरनेटिव्ह करंट या कन्सेप्टनं वीज ही अत्यंत शेवटच्या टोकापर्यंत जाणं हे शक्य झालं. आणि हेच स्वप्न त्यांच्या आयुष्याचं टर्निंग पॉईंट ठरलं. आता या काळामध्ये कदाचित आपण असं म्हणूया की ते या काळामध्ये ॲक्च्युली काय झालं की ते US ला गेले. बरीच मोठी स्वप्न होती त्यांची. ते US ला गेले. त्यावेळी खिशामध्ये पैसे हे मोजकेच, कल्पनांचा मात्र खजिनाच्या खजिना. भयंकर त्यांच्या आयडिया, त्यांच्याकडं खूप नवीन 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 आयडिया असायच्या. सुरुवातीला त्यांना अनेक स्ट्रगल्स आले. नवीन देश, नवीन वातावरण, अडचणी, वेगवेगळ्या पद्धतीच्या अडचणी. पण त्यांनी कधी हार नाही मानली. त्यांच्या डोक्यात एकच होतं की आपल्याला जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत वीज पोचवायची. आणि त्यातून जन्माला आली अल्टरनेटिंग करंटची संकल्पना. आता हा सर्वात जास्त इंटरेस्टिंग असा भाग आहे. आपल्या घरात आता जी वीज वापरली जाते तिच्या मागे कोण असेल खरं बघितलं तर टेस्ला होते. निकोला टेस्ला होते. त्या काळामध्ये इलेक्ट्रिकल सिस्टम वेगळी होती. त्यांनी सांगितलं की अल्टरनेटिंग करंट म्हणजे अल्टरनेटिंग करंटच्या माध्यमातून जर इलेक्ट्रिसिटी पोचवली तर वीज ही खूप दूरवरपर्यंत जाऊ शकते. सुरुवातीला त्यांच्या कन्सेप्टवरती कोणी विश्वासच ठेवला नाही. नेहमीप्रमाणे ते सतत एक्सपेरिमेंट करत राहिले. त्यांनी प्रयत्न सोडले नाहीत. शेवटी त्यांची कल्पना यशस्वी झाली. आणि आज जी जगभर इलेक्ट्रिकल सिस्टम वापरली गेली ती आहे. यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. कल्पना करा, आज घरातला फॅन, TV, चार्जर हे जर नसतं तर कसं असतं. कदाचित आजचा TV जो एवढासा आहे तो एवढा मोठा असता. आजचं जे घड्याळ आहे ते एवढं मोठं असतं, हातातलं घड्याळ. किंवा फ्रीज. कदाचित तुम्हाला माहिती आहे पहिला कम्प्युटर कसा होता, केवढा मोठा कम्प्युटर होता तो. असं म्हणतात की आजचा जो कम्प्युटर आहे प्रत्येकाच्या हातातला, तर त्या कम्प्युटरची जी ताकद असती, कपॅसिटी असती, तो जो पहिला कम्प्युटर बनवला तो एका घराच्या साईजचा मोठाच्या मोठा कम्प्युटर होता. एवढी त्याची कपॅसिटी, त्या दोन्हीची एवढी तुलना, अशी पद्धत. हळूहळू साईज कमी होत गेले. टेस्ला हे जे होते ते फक्त सायंटिस्टच नाही तर फ्युचर थिंकर होते. वायरलेस कम्युनिकेशनचा विचार त्यांनी त्याच वेळी केलेला. 19व्या शतकाची सुरुवात त्याच वेळी त्यांनी वायरलेस कम्युनिकेशन, आज जे आपण
वेगवेगळ्या माध्यमातून कम्युनिकेशन बघतोय. जसं कोणी मेसेज पाठवतं आहे, कोणी फोनवर बोलतं आहे, कोणी कोणाकडं वायफाय आहे. या सगळ्याच्या बेसिक मागची कन्सेप्ट टेक्नॉलॉजी काय आहे तर वायरलेस कम्युनिकेशन. विदाऊट वायर, मध्ये वायर नाही दोन गोष्टींमध्ये, वायरलेस कम्युनिकेशन. तेव्हा जगाला इंटरनेट माहीत नव्हतं. इंटरनेट इलेक्ट्रिसिटीची जस्ट सुरुवात होती. इंटरनेट काय माहीत असणार, पण ही सुद्धा कन्सेप्ट त्यावेळी त्यांनी मांडलेली. असा विचार त्यांनी त्यावेळी मांडलेला की एक दिवस लोक वायरशिवाय इन्फॉर्मेशन शेअर करतील. विचार करा, वायरच्या शिवाय इन्फॉर्मेशन. आज जे वायफायच्या माध्यमातून वायरशिवाय किंवा मोबाईलचं आपलं नेटवर्क असतंय, मोबाईलचं आपलं इंटरनेट असतंय, कुठं वायर असते, तिकडे एक टॉवर असते, आपला एक मोबाईल असतो. या दोन्हीमधलं कम्युनिकेशन पण असंच असतंय. वायरलेस कम्युनिकेशन, ट्रान्सफर ऑफ इन्फॉर्मेशन विदाउट एनी फिजिकल मीडियम इन बिटवीन. आज वायफाय, मोबाईल अशा बऱ्याचशा गोष्टी या सगळ्या 19व्या शतकाच्या पूर्वी म्हणजे 100 वर्षापूर्वी जवळपास या मांडलेल्या. म्हणजे ते किती काळाच्या पुढं असतील, विचार करत असतील, हे विचार करा. आता आपण या महत्त्वाच्या गोष्टी बघितल्या. काही इंटरेस्टिंग अशा फॅक्ट्स काय आहेत बघूया. अत्यंत इंटरेस्टिंग अशा फॅक्ट असणार आहेत आपण. त्यांची पर्सनॅलिटी अत्यंत युनिक होती. क्लीनलीनेस, स्वच्छतेचं ऑब्सेशन, सगळं स्वच्छ पाहिजे, सगळं स्वच्छ पाहिजे, या स्वच्छतेचं ऑब्सेशन होतं. अनेकदा ते एक्झॅक्ट रूटीन फॉलो करायचे. एक्झॅक्ट रूटीन म्हणजे या वाजता हे, या वाजता हे, यानंतर हे, यानंतर हे, एक्झॅक्ट रूटीन फॉलो करायचे. काही लोक सांगतात की एका कल्पनेवर एकदा त्यांनी फोकस केलं की ते दिवस रात्र काम सोडून तेच काम करायचे, पूर्ण करायचे ती कन्सेप्ट. त्यांचं पक्ष्यांवरती खूप प्रेम होतं, विशेषतः कबुतरांवरती त्यांचं प्रेम जास्त होतं. लोकांपेक्षा अनेकदा त्यांना टेक्नॉलॉजी किंवा ह्या गोष्टी, आपण आता ह्याला एक शब्द आहे सॉलिट्यूड म्हणून, ते असायचं. कधी कधी जेनियस लोकांचं आयुष्य असतं ना, ते अगदी वेगळं असतं. हुशार जेनियस लोक असतात, ते वेगळ्या पद्धतीनं बघतात जग. त्यांचं आयुष्यच वेगळं असतंय. ते ज्या डायमेन्शनमधनं बघायचा, कम्युनिकेट करायचा, कन्सेप्ट मांडायचा प्रयत्न करत असतात, ते अत्यंत निराळं असतंय. ते म्हणतात ना, जे न देखे रवी ते न देखे कवी. अशा अगदी वेगळ्या पद्धतीचं त्यांचं आयुष्य. कारण त्यांचं मन जे असतं ते सतत नवीन नवीन संकल्पनांमध्ये गुंतलेलं असतं. कनेक्टिंग द डॉट्स, ज्या गोष्टी फिल इन द ब्लँक्स, कनेक्टिंग द डॉट्स, या भरून काढायच्या. सृष्टीच्या उत्पत्तीचं रहस्य, बऱ्याचशा गोष्टींचं रहस्य हुडकण्याच्या मागं जी आपण असं म्हणूया की सगळे विचार फोकस झालेले असतात. आता एवढे यशस्वी व्यक्ती, एवढ्या काळाआधी, 100-150 वर्षाआधी या गोष्टींचा विचार केलेला, आणि त्या आज गोष्टी आपण सत्यामध्ये पाहतोय. एवढं सगळं असून सुद्धा त्यांचं आयुष्य शेवटी हे सोपं अजिबात नव्हतं. काळ बदलला, नवीन लोक पुढं आले. अनेकदा त्यांच्या कामाला योग्य रेकग्निशन मिळायला अडचणी आल्या, आर्थिक समस्या, खूप वेळा एकटं राहायची वेळ. कल्पना करा की ज्यांनी एवढं मोठ्या प्रमाणावरती जग बदललं, त्यांना आयुष्याच्या शेवटी हॉटेलच्या एका रूममध्ये ते वास्तव्याला होते. पण हे जे जिनियस होते ते खरंच स्वतःसाठी जगत होते? मोठा प्रश्न आहे. त्यांनी एवढं मोठं काम केलं, ते फक्त स्वतःसाठी केलं? स्वतःची क्युरिओसिटी सॅटिस्फाय करायसाठी केलं? मला नाही वाटत. किंवा असं अशक्य आहे. एवढा मोठा व्यापक विचार करून, म्हणजे जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत मला इलेक्ट्रिसिटी ही पोचवायची आहे, एवढा व्यापक विचार फक्त स्वतःसाठी असू शकत नाही.
अशा या महान व्यक्ती ज्या होत्या त्यांचं 7 जानेवारी 1943 रोजी निधन झालं. पण त्या निधनामुळं त्यांचं जे नाव आहे ते आज इलेक्ट्रिसिटीच्या माध्यमातून तर जगाच्या कान्याकोपऱ्यामध्ये पोचलेलंच आहे. त्यांना हिडन हिरो मानतात. त्यांच्या नावावर आज म्हणजे त्यांच्या नावाच्या साधर्म्य असणारी आज एक टेक्नॉलॉजी कंपनीसुद्धा अस्तित्वात आहे. आणि आजही सायंटिस्ट आणि इनोव्हेटर हे त्यांच्या कामातून इन्स्पिरेशन घेतात. बरेच जण आजकालची नवीन पिढी तर मला त्यांच्यासारखं व्हायचं आहे असं ज्यांना ही स्टोरी माहीत झाली आहे, अशी बरीचशी लोक जी आहेत मला त्यांच्यासारखं काहीतरी विचार करायचा आहे, त्यांच्यासारखं व्हायचं आहे अशा प्रेरणेनं भारावून गेलेली असतात. आता ह्या इन जनरल स्टोरीमधून पूर्ण एवढ्या मोटिवेशनल स्टोरीमधून एवढ्या मोठ्या व्यक्तीच्या काय म्हणजे त्याच्यामधून एक जनरल म्हणूया किंवा एक बोध कसा पद्धतीनं आहे की मोठी स्वप्न ही नक्की पाहिली पाहिजेत. सुरुवातीला लोक विश्वास ठेवताना काकू करतात, पण तुमचा विश्वास जर मजबूत असेल तर जग मात्र नक्की बदलू शकतं. दुसरी गोष्ट, क्युरिओसिटी अजिबात सोडायची नाही. क्युरिओसिटी ही कायम जागी राहिली पाहिजे. आणि बऱ्याच वेळा हे सगळं करताना लोक उगाचच काडी लावायचा प्रयत्न करत असतात. प्रयत्नांना आणि यशाला काडी लावायचा, उगाच 2 पावलं मागं ढकलायचा प्रयत्न करत असतात. पण चिकाटीनं त्या गोष्टी जर धरून ठेवल्या तर जे लोक अशा पद्धतीनं प्रयत्न करत असतात त्यांच्या प्रयत्नांना यश येत नाही. तिसरी गोष्ट, रेकग्निशन गडबडीनं मिळवायचा प्रयत्न अजिबात कुठंच ह्याच्यामध्ये स्टोरीमध्ये दिसत नाही आहे. आणि रेकग्निशन उशिरा मिळालं तरी चालू शकते. महत्त्वाचं म्हणजे जर एखादं काम हे जगासाठी युजफुल असेल तर कधीकधी किंमत समजायला जगाला वेळ लागतोय, पण ती समजते की हां बाबा की खरंच एवढं मोठं कार्य या व्यक्तींनी केलं आणि वी शुड रेकग्नाइज हिम. कधी ना कधीतरी हे होतंय, हे या सगळ्यामधून या स्टोरीमधून दिसतंय. तर आता आपली निरोप घ्यायची वेळ आली आहे. पण पुन्हा एकदा ह्या व्यक्ती ज्या आहेत यांनी स्वतःच्या आयुष्यात अनेक अंधार अनुभवले. त्यांची गोष्ट प्रेरणादायी नक्कीच असणार आहे. मला तर नक्कीच आहे, बऱ्याच लोकांना हे ऐकणाऱ्यांना पण असेल. अशाच पद्धतीचे व्हिडिओ आपण दर शुक्रवारी घेऊन येत जाऊ. स्पेशल अशी स्टोरी राहील दर शुक्रवारी. तर पाहायला विसरू नका. आपण भेटूया अशाच पद्धतीची स्टोरी घेऊन पुढच्या शुक्रवारी. निरोप घ्यायची वेळ आली आता. नमस्कार.